मोक्षदा एकादशी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध एकादशी। मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातली 11वी तिथी हिलाच मोक्षदा एकादशी असं म्हणतात। आजच गीता जयंती हा दिवस भगवद्गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणूनही साजरा होतोय। मार्गशीर्ष एकादशी दिवशीच कुरुक्षेत्रावर भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश दिला होता। मनातल्या अंधाराचा नाश करण्यासाठी ज्ञानरूपी गीता सातत्यानं उपयोगी पडते। पद्मपुराणामध्ये भगवंतांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितले की या दिवशी तुळस, मंजिरी, धूपदीप यांनी श्री विष्णूची पूजा करणं हे सर्वात महत्त्वाचं। या दिवशी उपवास करणं, ही एकादशी पालन करणं हे मोठमोठ्या पापांचा नाश करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं।